लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दरीमळे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, पाळीव मांजरावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. वन विभागाकडून तात्काळ कारवाईची मागणी. दरीमळे परिसरातील रहिवासी भारत देवराव पिंगळे यांच्या घराजवळ पहाटेच्या सुमारास बिबट्याने शिरकाव करून पाळीव मांजरावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात मांजर गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे घराबाहेरील हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून त्यामध्ये बिबट्या स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेज व घटनेची माहिती तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मात्र अद्याप घटनास्थळी अधिकृत पथक दाखल झाले नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दरीमळे परिसरात अलीकडे वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भविष्यात मनुष्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने तात्काळ पिंजरा लावणे, गस्त वाढवणे व जनजागृती करणे यासारख्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी लहान मुले व पाळीव प्राणी यांना रात्री बाहेर सोडू नये, तसेच संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.